रामराम मंडळी, आज आहे 17 तारीख. आम्ही सकाळी लवकर उठलो, सामान पॅक केला, कारण आम्हाला जायचं होतं नाशिकला. कारण की त्या आनंदमय दिवशी आमच्या सालेसाहेबांचं साखरपुड्याचा कार्यक्रम आम्ही उजला होता. मग तिथून आम्ही स्टेशनला जायला निघालो. स्टेशनला पोहोचल्यावर आम्हाला कळालं की आमची ट्रेन ऑलरेडी 4 घंटा लेट आहे. तर मग 4 घंटा लेट आहे म्हणून आम्ही घरी जायचं न ठरवता आम्ही तिथेच स्टेशनवर स्टे करायचं ठरवलं. स्टेशनवरच गप्पा गोष्टी केल्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघितल्या आणि मग फायनली आमची ट्रेन आली. त्या ट्रेनमध्ये बसलो, कारण की आम्ही रिझर्वेशन केलं होतं म्हणून आम्ही आपापल्या जागा सांभाळल्या, तिथे आरामही केला. मग तिथून आम्ही थेट नाशिकला जाऊन पोहोचलो. नाशिकला गेल्यावर मुलीच्या वडिलांनी आमचं जंगी स्वागत केलं. सगळ्यांना हार पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांचं स्वागत केलं आणि नंतर सगळ्यांना घरामध्ये प्रस्थान करायला सांगितलं. तिथे अप्रतिम असं जेवणाचा कार्यक्रम त्यांनी करून ठेवलेला होता. स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलं होतं. आम्ही फ्रेश झालो, जेवण केलं आणि नंतर तसंच हॉलमध्ये जमलो. सगळे पाहुणे मंडळी आम्ही हॉलमध्ये जमलो आणि साखरपुड्यामध्ये काय देण्या घेण्याचं असतं, काय 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 नाही, विधी वगैरे सगळ्या संपवल्या. तिथे ब्राह्मणही होते, त्यामुळे ब्राह्मणांच्या हातून आम्ही सुपारी फोडून घेतली आणि नंतर तसंच आम्ही स्टेशनला जायला निघालो, कारण की आम्हाला परत आमच्या घरी जायचं होतं. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटलास नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय श्रीराम.